हॅलो नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी इथे दुधीचा हलवा बनवणार आहे. इथे मी 2 दुधी घेतलेले आहेत आणि दुधीचे आपण असे साल काढून घेऊयात. आणि दुधी घेताना आपण कवळा दुधी घ्यायचा आहे हलवा करण्यासाठी. कवळा दुधीमध्ये जास्त मोठ्या बिया नसतात, त्याच्यामुळे हलवा छान लागतो. आणि दोन्ही दुधीचे साल काढून घेतलेले आहे. आपण स्वच्छ धुवून घेऊयात पाण्याने आणि खिसून घेऊयात. इथे माझ्याकडे बारीकच खिसणी आहे. तुमच्याकडे याच्यापेक्षा मोठी खिसणी असते त्यानेही तुम्ही खिसू शकता. दोन्ही दुधी खिसून घेते. एकदम कवळा लुसलुशीत असा आपला दुधी आहे. दुधी आपला सगळा खिसून झालेला आहे. हे बघा. आता आपण हलवा बनवायला घेऊयात. कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये मी तूप टाकते. तूप छान असं गरम होऊ द्यायचं. तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपण खिसून घेतलेला दुधी टाकूयात आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं. आणि हे बघा दुधीला आपल्या पाणी सुटतंय. दुधीमध्ये आपलं भरपूर असं पाणी असतं. गॅस फास्ट ठेवलेला आहे. पूर्ण पाणी आपण आटवून घ्यायचं. पाणी व्यवस्थित आटलं की त्याच्यामध्ये आपण दूध टाकूया. दुधावरची साई ही टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ह्या पद्धतीने मिक्स करून घेऊयात. छान अशी उकळी आलेली आहे. आपण व्यवस्थित हलवून घेऊया. झाकण ठेवूयात आपण. अगदी 5 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं आहे. आपण चेक करूयात. हे बघा सगळं दूध आपलं कढईला चिकटलेलं आहे. ते सगळं दूध आपण व्यवस्थित ओलातण्याने काढून घ्यायचं आणि व्यवस्थित हलवायचं. ह्या पद्धतीने दूध आपलं सगळं काढून घेऊयात. पुन्हा झाकण ठेवते आणि 2-2 मिनिटांनी आपण आपला दुधी हलवून घ्यायचा व्यवस्थित, जेणेकरून खाली चिकटू नये कढईला. हे बघा छान असं आपलं दूध सगळं आटलेलं आहे. दूध आटलेलं आहे आपलं. त्याच्यामध्ये आपण आता आपल्याला साखर ॲड करायची. किती गोड प्रमाणात हवी त्याप्रमाणे साखर टाकली. थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते टाकले. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि आपल्या साखरेलाही पाणी सुटलेलं आहे. बघू शकता तुम्ही. पूर्ण दूध आपलं आटलेलं होतं, घट्ट झालेलं. आता साखर टाकली, पुन्हा पातळसर झालेलं आहे. त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकूयात. वेलची पावडर टाकून पुन्हा व्यवस्थित असं हलवत राहायचं. व्यवस्थित हलवत राहायचं. थोडा वेळ झाकण ठेवते. छान असा आपला घट्टसर असा दुधीचा हलवा होतोय, तयार होत आलाय. आता गॅस कमी ठेवायचा आणि पूर्ण आपण हे साखरेचं जे पाणी आहे तेही आपण आटवून घ्यायचं व्यवस्थित. अजिबात असं वलसरपणा ठेवायचं नाही. हे बघा खूप छान असा आपला दुधीचा हलवा तयार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला माझ्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. आणि तुम्ही ह्या पद्धतीने दुधीचा हलवा करून बघा. खूप छान असा लागतो आणि आपल्या शरीरासाठीही चांगला आहे दुधी.